नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ खूप साऱ्या ताईंसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसतील किंवा जर तुमचा नवरा तुमचा ऐकत नसेल, तुमच्या घरी पैशाशी संबंधित समस्या असतील, कोणालाही कोणताही आजार झाला असेल, तर त्यासाठी आजचे खूप सुंदर असे 3 उपाय नक्की करा. मित्रांनो, बघा, पालकांना मुलं अजिबात ऐकत नाहीत, कारण मुलं खूप चिडचिड करतात. प्रत्येक घरात ही समस्या बनली आहे. तुमच्या घरातली सर्व समस्या दूर होण्यासाठी हे उपाय नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील, ते उपाय तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सक्षम असणार आहेत. मुलं ऐकत नाहीत असं अनेक जण कमेंट बॉक्समध्ये लिहितात. मुलं अभ्यास करत नाहीत, मुलांना खूप राग येतो, तसेच खूप चिडचिड करतात, सतत चिडत असतात, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, मुलांशी भांडणं होतात, तसेच मुलांशी देखील पालकांची भांडणं होतात. त्यामुळे घरामध्ये सतत प्रॉब्लेम चालू होतात. तर या सगळ्यांवरती उपाय आज आपण बघणार आहोत. आजकाल प्रत्येक घरात ही समस्या आहे. विशेषतः पैशाशी संबंधित समस्या घरामध्ये कलह निर्माण करतात. घरामध्ये पैसा नसेल तर घरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण होते आणि सगळेजण घरातील व्यक्ती नाराज राहतात. घरामध्ये पैशाअभावी खूप त्रास सहन करावा लागतो. एकमेकांचे म्हणणे कोणीही ऐकत नाही व समस्या देखील होत राहतात. घरात बरेच आई बहिणींचे पती माऊलींचे ऐकत नाहीत. जे काही सांगतील ते अजिबात ऐकत नाहीत. मुलेही आईवडिलांना काहीही बोलतात, ते ऐकत नाहीत आणि चुकीच्या संगतीमध्ये जात असतात. तुमचं ऐकत नसतील तर तुमचा हा त्रास या व्हिडिओमुळे नक्कीच संपेल. मी तुम्हाला चांगले समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. मैत्रिणींनो, जेवणात फक्त ही एक गोष्ट द्या आणि तुमचे प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करतील, तसेच चुकीच्या संगतीपासून दूर राहतील. म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगते की या व्हिडिओमध्ये जे 4 उपाय अतिशय साधे आणि सोपे सांगणार आहे. तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असे हे उपाय तुम्ही अगदी सहजरित्या करू शकता. त्यामधील पहिली गोष्ट तर काय आहे की कुटुंबामध्ये तुमच्या घरातील लोक, मैत्रिणींनो, हा उपाय तुम्ही करून पहा. तुमच्याबद्दल जर त्यांचं मत बदलेलच, तसेच तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आदरही निर्माण होईल. तुमचं सर्व काही ते बोलणं ऐकतील, मान्य करतील. दुसरा उपाय पितृदोष दूर करेल. पितरांमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करेल. आणि तिसरा उपाय म्हणजे पैशांशी संबंधित समस्या दूर करेल. कारण पैसे नसतील तर घरामध्ये कलह हा होत राहतो. तर पैशासंबंधित समस्यांवर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली असा हा चौथा उपाय आहे. रोगापासून देखील आपली मुक्ती करतो. घरामध्ये रोगराई असेल किंवा कोणीही त्यामुळे शांततेने राहू शकत नाही असं जर काही असेल, तर हे महा उपाय संपूर्ण कुटुंबाला हे 4 उपाय केल्याने सर्व समस्या संपतील. तर पहा, मी प्रत्येक उपायाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या व्हिडिओच्या निमित्तानं जर आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करता, मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चे दूध असो, तांदूळ असो किंवा कोणतेही फूल अर्पण करता, आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल तर काळजीपूर्वक ऐका. चिमूटभर काळे तीळ तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करताना शंभेश्वर महादेवाचे स्मरण करावे. नाव नीट ऐका, शंभेश्वर महादेव. शंभेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमूटभर काळे तीळ ठेवावे आणि काय करावे लागेल, शिवलिंगावर जल अर्पण करावे. आणि हे करताना मात्र तीळ खाली पडू द्यायचे नाहीत, याकडे लक्ष द्या. म्हणून हळूच पाणी अर्पण करा. शंभेश्वर महादेवाचे स्मरण करत ते अर्पण करा व अर्पण केल्यानंतर त्यातून फक्त 2 काळे तीळ काढून हातात घ्या. उचलल्यानंतर तुम्ही महादेवाची अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे. माझ्या कुटुंबामध्ये आनंद असू द्या. माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या. माझी मुलं चुकीच्या संगतीत आहेत, माझे पती चुकीच्या संगतीत आहेत, त्यांना वाईट सवयी लागल्या आहेत, तर अशा सर्व समस्या दूर होऊ द्या, असे मनोभावे प्रार्थना करा. प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते काळे तीळ घरी घेऊन या. आता काय करायचे आहे तर हे काळे तीळ त्यांना अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला द्या. तसेच काळे तीळ तुम्ही चहामध्ये, दुधामध्ये देऊ शकता आणि हे तीळ पाण्यात मिसळून देखील देऊ शकता.
हे काळे तीळ कशातही मिसळून तुमच्या समस्या काही असो, तुमची कोणतीही अडचण आली तरी त्र्यंबकेश्वर महादेवाच्या नावाने ती नक्कीच निघून जाईल. तरीही समस्या परत कधीच होणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबात. तर दुसरा उपाय आहे तो तुम्हाला शनिवारी करावा लागेल. तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल. यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील. तर काय करायचं आहे नीट आणि लक्षपूर्वक ऐका. जीवनात पूर्वज असतील तर कुटुंबात कोणत्याही अडचणी येत नाहीत. उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आपली सर्व कामे लवकर होतात. सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर आपल्याला घरामध्ये पैसा आला तर आनंद येतो. तुम्हाला काय करावे लागेल की शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. तुमच्या पितरांना आनंद मिळावा म्हणून काय करावे लागेल तर पहिली गोष्ट काय तर शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यामध्ये 2 चमचे कच्चे दूध घालून पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये ते अर्पण करायचं आणि ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा सतत जप करायचा. तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करते. आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा जो आहे तो मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तुम्ही भगवान विष्णूंसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे. तसेच त्याच वेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल ती सांगा. पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी थोडीशी साखर, गोड साखर तुम्ही ठेवू शकता. साखर दान ठेवा, अगदी 1 चमचा ठेवा आणि परत घरी या. त्यामुळे तुमचे पितृ खूप आनंदी होतात. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. पितरांशी संबंधित अनेक समस्या, रोग सर्व काही निघून जातात. घरामधील भांडणं थांबतात व त्यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागतो. शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे. तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ शकता. फक्त ते अर्धे घेऊ नका. साबूत असे तांदूळ घ्या. ते तुम्ही खात्री करून घ्या. कच्चा तांदूळ घ्यायचा आहे. तुम्हाला फक्त 1 चिमूटभर काळे तीळ त्याबरोबर भाताचे धान्य घ्यायचे आहे. धान्य नाही ते कोणत्याही दुकानात कुठेही उपलब्ध होते. कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होते. तर काय करायचं, 1 वाटी घ्या. 11 वाजेपर्यंत घरातील सर्व लोक जागे आहेत तोपर्यंत झोपायला जात असल्यामुळे तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला 1 वाटी ठेवून द्यायची आहे. झाकण ठेवून बाजूला ठेवा. ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्वजण घरी आल्यावर 11 नंतर सगळे झोपायला गेल्यावर ठेवू शकता. नंतर काय करावे, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे. घरातील तांब्या भांड्यातील पाणी घेऊन तांब्यात ते चिमूटभर काळे तीळ मिसळून भाताचे तुकडे टाकावे. ती भाताची वाटी घ्या आणि आपल्याला ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे. या भातांना तिन्ही गोष्टींपैकी 2-2 दाणे घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला तांदळाचे 2 दाणे उचलावे लागतील, तिळाचे 2 दाणे उचलावे लागतील आणि भाताचे 2 दाणे उचलावे लागतील. हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचे आहे. सर्व लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे. नंतर आपल्या तिजोरीत असलेल्या ठिकाणी किंवा मग जिथे आपला व्यवसाय करत असाल आपण, त्या दुकानामध्ये किंवा ऑफिसमध्ये असाल तर त्या ठिकाणी तिजोरीमध्ये ते ठेवू शकता. या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि सखोल तेही समजते की तुमच्या घरात महालक्ष्मी वास करेल. हा एक अतिशय सुंदर असा उपाय आहे. या उपायाने पितरांचा आशीर्वादही मिळतो आणि हा उपाय तुम्ही करून पहा. तुमचा पुढचा उपाय आहे तोही अतिशय खास उपाय आहे. तुमच्या घरातील समस्यांना जर कोणताही आजार असेल आणि तो दूर करण्यासाठी हा 4था उपाय आहे. हा 4था उपाय आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या आधी सांगितलं आहोत की तुमच्या घरात आनंद आणेल, पण 4था उपाय तुमच्या घरातील आजार रोगराईसुद्धा दूर करेल. हा उपाय फक्त शनिवारीच केला जाऊ शकतो, हे मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही शनिवारी हा उपाय करू शकता. शनिवारी काय करावे लागेल तर फक्त 5 बेलपत्र घेऊन कोणतेही 1 फूल घेऊन ते फूल पांढऱ्या रंगाचे घ्या. मात्र फक्त केतकीचे फूल असू नये.
इतर कोणतेही फूल चालेल, फक्त एक पांढरे फूल असावे. 5 बेलपत्रांची पाने घ्या. शनिवारी तुम्हाला पाण्याने भरलेले भांडे घेऊन शंकराच्या मंदिरात जावे लागेल. नंतर तुम्हाला काय करायचे आहे की 5 बेलाची पाने एकावर एक पालथी ठेवावी. बघा, बेलपत्र सापडले नाही तर शिवलिंगावर ठेवलेले बेलपत्र देखील तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. बेलपत्रात शुद्ध पाणी घालून स्वच्छ धुवा. ते स्वच्छ करून नंतर 5 बेलाची पाने एकावर एक पालथी ठेवा. हे 5 बेलपत्र देठ आपल्याकडे करून अशा प्रकारे शिवलिंगावरती पालथी करून ठेवायचे आहेत. खालचा भाग जलवाहकाच्या दिशेने असावा. अशा प्रकारे बेलाची 5 पाने ठेवा. त्यावर पांढरे फूल कुंडकेश्वर महादेवाच्या नावाने पाण्याचे भांडे अर्पण करायचे आहे. लक्षात ठेवा, कुंडकेश्वर महादेवाचे स्मरण करा. यामुळे घरातील गरिबीसुद्धा दूर होते आणि आजारपण देखील नक्कीच दूर होते. तुम्ही शनिवारी नक्की करून पहा. आजच्या व्हिडिओतील 4 उत्तम उपाय आज आपण पाहिले आहेत. कोणत्याही शनिवारी हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल अनुभवायला मिळेल. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईपही नक्की द्या. धन्यवाद.